नांदगाव मनमाड आगारात राजमाता जिजाऊच्या 10 नव्या बसेसचे समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते लोकार्पण। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश। नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव आणि मनमाड परिसरातील प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदगाव मनमाड आगाराला मिळालेल्या राजमाता जिजाऊच्या 10 नवीन बसेसचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले। या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार असून या बसेस आजपासून विविध मार्गांवर सेवेत दाखल झाल्या आहेत। नांदगाव बसस्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात समाजसेविका अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने तसेच नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मनमाड आगारासाठी या नव्या बसेस उपलब्ध झाल्या आहेत। नवीन राजमाता जिजाऊ बसेस नाशिक, मालेगाव, येवला आणि चाळीसगाव या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत। त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा मिळण्यास मदत होणार आहे। कार्यक्रमाला युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, नगर परिषदेचे नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला। नांदगाव मनमाड आगाराचे आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। नवीन बसेसच्या समावेशामुळे नांदगाव मनमाड आगाराच्या प्रवासी सेवेला निश्चितच नवी गती मिळणार आहे। सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल संपादक आभार मानतो। सर्वात महत्त्वाचं, आमची एसटी महामंडळाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे। अशा परिस्थितीत आम्हाला स्वतः गाड्या घेणं शक्य नव्हतं, परंतु ह्या मागच्या वर्षात 10 गाड्या केवळ अण्णासाहेबांच्या प्रयत्नांनी आम्हाला मिळाल्या आणि आज 5 मिळाल्या। म्हणजे आमच्या डेपोला 50 पैकी 15 गाड्या म्हणजे 30% गाड्या आज नवीन झालेल्या आहेत। हे होत असताना आता तुम्ही सगळे बघतात, हे जे बस स्टँड आहे इथे म्हणजे एक मला वाटतं 1970 साली हे स्टँड जे बांधलं त्याच्यानंतर याच्यात कुठली सुधारणा करायची आमची आर्थिक परिस्थिती नव्हती। इथे सगळे खड्डे पडलेले होते, धूळ उडत होती। आमच्यात स्टँडवर रोज 8000 प्रवासी येतात, त्याच्यात 5000 विद्यार्थी असतात। ती धूळ उडून सर्वांचं आरोग्य वगैरे याच्यावर परिणाम होत होता। परंतु माननीय अण्णासाहेब कांदेंच्या माध्यमातून त्यांच्या विशेष प्रयत्नांनी आमचं बस स्टँड आणि डेपो याचं पूर्ण काँक्रिटीकरण झालं। मला वाटतं साधारण ते 5.5 ते 6 कोटीचं काम होतं की जे आमच्या एस टी महामंडळाकडनं कुठल्याच परिस्थितीत शक्य नव्हतं। आणि आता लवकरच ह्या 5 ह्या ज्या गाड्या आल्या याच्यातल्या अजून 5 आणि इलेक्ट्रिक 22 गाड्या अण्णांच्या प्रयत्नांनी लवकरच आपल्याला मिळणार आहेत। आज या ठिकाणी आपण सर्व आलात, हे सर्वांचं मी आपल्या एस टी आगारातर्फे, प्रशासनातर्फे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय मंत्री, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचं मनापासून धन्यवाद की त्यांनी अण्णांच्या शब्दाला मान देऊन मनमाड बस डेपो आणि नांदगाव बस डेपो दोघांनाही 5-5 बसेसची ही जी आम्हाला भेट दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद।